नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला शहराध्यक्षपदी दत्ता निकम यांची निवड करण्यात आली। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालयात दत्ता निकम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, दिलीप अण्णा खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, संभाजी पवार, किसन काका धनगे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, दत्ता काका रायते, दत्तूपंत डुकरे, बाळासाहेब गुंड, दीपक लोणारी, अमजद शेख, जावेद लखपती, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, नितीन गायकवाड, भाऊसाहेब धनोटे, सुमित थोरात, भूषण लागवे, दीपक गायकवाड, सचिन सोनवणे, सौरभ जगताप यांच्यासह या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्ता निकम यांच्या निवडीमुळे येवला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। काँग्रेस पक्षाच्या येवला शहर अध्यक्षपदी आज आम्ही जे आहे दत्ताभाऊ निकम यांची सर्वानुमते ही निवड केलेली आहे। गेली निवडणूक नगरपालिकेची जी आहे ती दीपक भाऊ लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेतली होती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत घवघवीत असे यश मिळालं होतं। राजाभाऊ लोणारी हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि सर्व नगरसेवकही निवडून आले आणि म्हणूनच आता दीपक भाऊ लोणारी हे स्वतः निवडून आल्यानंतर ते गटनेता म्हणून त्यांना पद मिळालेलं आहे आणि म्हणून नगरपालिकेची जबाबदारी सांभाळायची आणि त्याचबरोबर पक्षाची जबाबदारी सांभाळायची म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे दत्ताभाऊ निकम यांची निवड केलेली आहे आणि आज जी आहे त्याची घोषणा आज आम्ही जाहीरपणे केली। माझी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी साहेबांनी व भाऊंनी जी निवड केली त्याबद्दल भाऊचं व साहेबांचं मन भरून खूप खूप आभारी आहे व साहेबांच्या व भाऊंच्या खांद्याला खांदा लावून मी काम करण्याची माझी येवले शहरासाठी इच्छा आहे।